अध्यक्ष, आपल्या गावचं इलेक्शन चालू आहे, आपण स्वतः उमेदवार आहेत, आपण काय मुद्दे घेऊन या इलेक्शनमध्ये उतरलेत की जनतेने आपल्याला मतदान करावं, नक्की काय मुद्दे घेतलेले आहेत? सर्वप्रथम तुम्हाला नमस्ते का तुम्ही माझे विचार या ठिकाणी घेऊन समाजापाशी पोहोचवण्याचा प्रयत्न करताय। आता तुम्ही विचारल्याप्रमाणे का नक्की समाजाच्यासाठी मला काय काय काम करायचे, त्याचा विषय असा आहे बरोडे साहेब का गेले 9 वर्ष तंटामुक्ती अध्यक्षपद माझ्याकडे असताना मला त्या कामाचा चांगल्या पद्धतीने अनुभव आला आहे। त्या पद्धतीने लोकांची मी कामं बी केलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये। त्याच्यानंतर समाजाला नक्की काय मागणी आहे, त्यांना काय गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्यांना लाईटची व्यवस्था गरजेची आहे, त्यांना गटारे व्यवस्थेचे आहे, त्यांना रस्ते महत्त्वाचे आहेत। या सगळ्या गोष्टींची मला बारकाईने मी सरपंचांबरोबर राहून सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या आहेत। त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। पाण्याची व्यवस्था कशी आहे आपल्या इथं? पाण्याची व्यवस्था एकदम सुंदर, पाण्याची व्यवस्था एकदम चांगली आहे। त्याच्यामध्ये संतोष सांबरे म्हणून जे आहेत ते एकदम वेळोवेळी पाणी सोडतात, चांगल्या पद्धतीचं काम आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काही अडचण नाही, एकदम चांगल्या प्रकारे ते काम करतात। अध्यक्ष, ग्रामपंचायतीच्या बाहेरच जे दिवे आहेत तेच बंद आहेत? हो, हे खरं आहे। काही ठिकाणी दिवे बंद झालेले आहेत, काही ठिकाणी चालू आहेत। हे मागच्या महिनाभरापूर्वी हा प्रॉब्लेम सगळ्या गावासमोर आला होता, परंतु ग्रामपंचायतीने त्याची दक्षता घेऊन परत ते दिवे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु खऱ्या अर्थाने लाईटचा जर विषय म्हटला तर नुसतं गावापुरती नाही, तर मला असं वाटतं का हे ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे असं वाटतं का हे कबडवाडी चौकापासून तर आयटीआयपर्यंत ही लाईटची व्यवस्था किंवा हे सगळं उजेडाचं काम होणं गरजेचं आहे, ही ग्रामस्थांची खऱ्या अर्थाने मागणी आहे। पाडळी भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे। मागच्याच महिन्यात बऱ्याच वेळा बिबट्यांचं दर्शन तिथे झालेलं आहे, पण ग्रामपंचायतीपासून वरच्या पाडळीत जाताना तिथं दिव्यांचा प्रकाश खूप अंधुक दिसतो, नागरिक ये जा करतायत, भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात जाणवतं, याच्यावर काय करणार? आता मला तर असं वाटतं का सरपंच जे होते लोकनियुक्त सरपंच संतोष शेट केदारी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्यानंतर प्रशासनाने ते सगळे मुद्दे हातात घेतले, कामकाज हातात घेतलं, परंतु प्रशासनाच्या कामात राहिलं, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं असेल। पण ग्रामस्थांनी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस ते बल लागले, परंतु कबाडवाडीच्या पुढे गेल्यानंतर आयटीआय म्हणजे पापडवस्ती जे माजी उपसरपंच आहे अरुण पापडे त्यांच्या घरापासून वरती जर बघितलं आपण आयटीआयपर्यंत तर तिथं टोटली अंधार आहे। त्या ठिकाणी लाईटीची गरज आहे, लोकांची मागणी आहे, त्या ठिकाणी लाईटी लागणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं। आता सध्या तुमच्या प्रभागात तातडीची आणि मोठी अडचण काय? आता मी जर पाहिलं म्हणजे मागच्या हिशोबाने तर तातडीची अडचण म्हणजे रस्ते मागच्याच बाईटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का रस्ते हे बऱ्याच चांगल्या प्रमाणात झालेले आहेत, पण काही ठिकाणी हे वैयक्तिक राजकारणाच्या हेतूमुळं हे रस्ते बऱ्याचशा ठिकाणी अडलेले आहेत। ते मी ग्रामस्थांना एकत्र घेऊन त्यांची समजूत काढून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करून ते रस्ते पहिले खऱ्या अर्थाने सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन। अध्यक्ष, आपण 9 वर्ष तंटामुक्तीचे अध्यक्ष होते, त्या काळात आपण काय काय सेवा केली? मी सेवा म्हणजे असं सांगल का माझ्या कार्यकाळामध्ये तसं जर पाहिलं तर आमच्या कबडवाडीमध्ये भांडणाचं प्रमाण जास्त होतं, ते भांडणं एकदम पहिली आटोक्यात आणली। त्याच्यानंतर गटतट किंवा भावकी ह्या गोष्टी इकडं तिकडं सगळ्या बाजूला ठेवून सगळ्या समाजाला एकत्र घेऊन व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। ते ग्रामस्थांना बी मान्य आहे। ह्या ग्रामस्थांनी आता ह्या इलेक्शनमध्ये ग्रामस्थ मला दाखवून देतील का मी 9 वर्षामध्ये लोकांचं काय प्रश्न सोडवलेत, काय केलंय। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांबरे आळीकडे जाणारा जो रस्ता आहे तो बऱ्याच वस्तीला बऱ्याच वर्षापासून तो प्रलंबित होता, तो रस्ता मी तंटामुक्तीच्या माध्यमातून ग्रामस्थांना हाताशी घेऊन त्यामध्ये कृष्णा गायकर बरेचसे ग्रामस्थ त्या लोकांनी तिथं पुढाकार घेऊन तिथं मला त्या गोष्टी अर्ज करून मला सांगितलं का हे रस्त्याचा हा प्रॉब्लेम आहे, तो रस्त्याचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पूर्ण झालेला आहे। आता तुम्ही बरेचसे असे कामं सांगितली की ही तुमच्या पुढच्या काळात तुम्ही करणार, जनतेने विश्वास कसा ठेवावा? हा आश्वासनांचा पाऊस राहणार का तुम्ही काम करणार? आता इथून माग
बरेच इलेक्शन झाले, बरेच इलेक्शनमध्ये लोकांनी आश्वासनं दिली. त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेल का ITI तुम्ही आता जशी माझी बाईट घेताय तशी तुम्ही ITI मध्ये जा. ITI मध्ये त्या ग्रामस्थांना विचारा नक्की तुम्ही विकासापासून वंचित काय आहात, का आहात. तर त्या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकमध्ये एक सदस्य, त्याच्यानंतर एक उपसरपंच झाले होते. मी त्यांचं नाव घेणार नाही, ते गावाला माहिती आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्मशानभूमीसाठी 2 गुंठा जागा मी देतो असं सांगून त्यांची मतं मिळवली आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही किंवा तिथे गेले नाही किंवा गावाच्या विकास कामांमध्ये कुठेही आलेले नाही. हे गावाला माहिती आहे. तुम्ही गावाकडे जाऊन या गोष्टी चौकशी करू शकता. म्हणजे त्यांनी फक्त भूलतापा दिली. हो, हे गावाला, सगळ्या गावाला माहिती आहे की तुम्ही गावात जा. तुम्ही जशी माझी बाईट घेताय तशी गावाला विचारा का बाबा जो आरोप अध्यक्ष करताय, माझे अध्यक्ष नितीन कबाडे जे अध्यक्ष माझे होते, त्यांनी जो आरोप केलाय या आरोपाला बाबा किती खरं किती खोटं हे लोक सांगतील तुम्हाला. बोर्डे साहेब त्यांनी केलं, मग तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष होते, तुम्ही त्यांना जाब का नाही विचारला? त्यांना जाब विचारण्याचा न मागचा हेतू असा आहे का ज्यावेळेस ते उभे राहिले त्यावेळेस मागच्या पॅनलमध्ये ते उभे राहिले, निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांना उपसरपंच पद भेटलं. त्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची कामं केली नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एका अंतर्गत गटारीचा विषय होता. त्यावेळेस त्यांना बोलून घेतलं होतं. त्यावेळेस मी त्यांना जाब विचारला होता. खऱ्या अर्थाने ही जबाबदारी तुमची आहे का तुम्ही हा मार्ग, तुम्ही एक ग्रामपंचायतला एक भाग आहे, तुम्ही ही गटार जाण्यासाठी मदत करा. परंतु त्यांनी ते गटार जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. मग मी समजा तंटामुक्ती जरी त्यावेळेस होतो तर मी विरोध करून किती करणार. जेवढं माझ्या कायद्यात बसत होतं तेवढं मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं गावात लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर ते बारोमध्ये गेले, बारोमधल्या काही पुढाऱ्यांना भेटले, कोणती कबाडवाडी कोणतं काय सगळं विसरून गेले आणि बारोच्या पुढाऱ्यांना जाऊन भेटले. आता सुद्धा फक्त इलेक्शन आलंय म्हणून गावामध्ये येत आहेत आणि या इलेक्शन हे माझं पहिलं प्रामाणिक म्हणणे होतं का हे इलेक्शन बिनविरोध होवं. याच्यासाठी माझ्या विरोधात असलेले जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या मागे जे उभे जे नेते आहेत त्या नेत्यांना मी विनंती करून सांगितलं का हे आपलं जे इलेक्शन आहे जसा वार्ड क्रमांक 2 बिनविरोध झाला तसा वार्ड क्रमांक 3 हा बी बिनविरोध व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा. आज ह्या श्री क्षेत्र पंचलिंग देवस्थान शिव मंदिर जुन्नर या ठिकाणी मी या देवाला स्मरून सांगतो का ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी प्रामाणिकपणे त्यांना विचारात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी मला तिथं नकार आला, मला तिथं स्वीकारलं गेलं नाही. आज मला असं कळतंय का समाजामध्ये लोकांमध्ये अशी माझी चर्चा आहे का नितीन कबाडेने आम्हाला विश्वासात घेतलं नाही. अशा कुठल्याही प्रकारची काही गोष्ट घडलेली नाही. मी 9 वर्ष भोगल्यानंतर मला ह्याच गावाने 9 वर्ष तंटामुक्ती पद दिलंय. त्या गावाची मी जाण ठेवून त्यांच्यापाशी गेलो होतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होतो. मी आज ह्या मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला बोललो का साहेब या ठिकाणी तुम्ही माझी बाईट घ्या का, तर मी जे काय बोलतोय या देवाच्या स्मरून बोलतोय. याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, मी कुठला राजकीय नेता नाही. मला 9 वर्ष गावाने दिलं त्या अनुभवाप्रमाणे मी आज उमेदवारी मागितलेली आहे, उभं राहिलेलो आहे आणि याच्यामध्ये जी मायबाप जनता आहे ती सुज्ञ झालेली आहे. इथून मागं लोकांनी जे भूलतापा दिल्या, जे आश्वासनं दिली ते आश्वासनांना बळी पडणार नाही याची मला खात्री आहे आणि 100% मायबाप जनता मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या म्हणण्यात असं येतंय का की काही लोकांनी जाणीवपूर्वक कुरघोड्या केल्यात त्याच्यामुळे गावात इलेक्शन लागलं? 100% खरं आहे, 100% खरं आहे. ज्या वेळेस वार्ड क्रमांक 2 हा ज्यावेळेस बिनविरोध झाला त्यावेळेस मला असं वाटलं का मी गावचा एक गावात जे काय 9 वर्ष तंटामुक्ती होतं तर माझं बी एक कर्तव्य आहे का जसा 2 नंबर वार्ड बिनविरोध झाला तसा 3 नंबर बिनविरोध व्हावा आणि आपल्या गावाचं नाव कुठंतरी पुढं निघावा आणि आपल्या गावामधून एक जी सरपंच पदासाठी जी स्वातीताई सोपान कबाडी जी महिला दिली आहे तिच्या मागं खंबीरपणे उभं राहून तिला प्रचंड बहुमताने विजय करावा असा माझा मानस होता. परंतु त्या ठिकाणी आडवे तिडवे उलटे पालटे डाव करून ह्या गोष्टी घोडल्या गेल्या किंवा मला विश्वासात घेतलं नाही. ते म्हणतील का मी विश्वासात घेतलं नाही, परंतु मी विश्वासात घेणार, मी एवढा मोठा नाही. मला विश्वासात त्यांनी घ्यायला पाहिजे होतं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती, परंतु त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही. माझी मागणी ही त्यांच्याकडे सगळी होती का बाबा याच्यात कुठंतरी बसा, कुठंतरी काही पापडे समाजातली लोक असतील, काही खालच्या कबडवाडीतली लोक असतील, जे ज्येष्ठ असतील ज्यांनी राजकारण जवळून पाहिलेलं आहे त्यांना सगळ्यांना एकत्रित बसून तुम्ही काय तो योग्य तो निर्णय घ्या. त्या निर्णयाला तो निर्णय मला मान्य असेल असं मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही. या निवडणुकीमध्ये आपली निशाणी काय आहे?
ह्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक 3 मधून नितीन अर्जुन कबाडी, माझी निशाणी आहे छताचा पंखा. या निशाणी पुढं, त्या निशाणीच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतांनी मला बहुमतांनी विजय करा. या मायबाप जनतेला मला या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी जर मला पाठवलं तर नक्कीच या देवासमोरच सांगतो की त्यांच्या कुठल्याही प्रकारचं मी भेदभाव न करता त्यांना विकासापासून वंचित ठेवणार नाही, त्यांची कामं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं आश्वासन मी देतो तुम्हाला बोर्डे साहेब. धन्यवाद सर.